कुठे जायला लागते? हाय एव्हरीवन. तर आता झाले आहे जवळपास 9:45. इतका भयंकर पाऊस रे 2 दिवस झाले आहे की खूप जास्त प्रमाणात. आता मम्मी पप्पा आले आहे घरी आणि थोड्याच वेळात आम्ही निघू. सगळेजण पूर्ण फॅमिली सगळे मिळून निघणार आम्ही. पिल्लूची मामी येत आहे त्यामुळे सगळेजण निघणार सोबतच. आणि नाश्ता वगैरे घरी ऑर्डर करून घेतलेला आहे. आता थोड्याच वेळात निघू. बाकी काय होईल ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते. बाकी सगळं रुटीन वगैरे सगळं आटपून घेतलं. पॅकिंग वगैरे झाली आहे. सकाळी सुटलं तर सगळे काम वगैरे करायचे तरी त्यामुळे काही शूटिंग वगैरे झालं नाही. त्यामुळे मग तर राहू द्या, आता कंटिन्यूच करते नंतर. चला भेटूया लवकरच. व्हिडिओज काढते आम्ही बघ नंतर सप्लिमेंटरी बिजर आले ना बिजर आले आज मी बदलून मला पाहिजे होतं. बाबा ना येत ना चला दे मला. संध्या लक्ष ठेवा. एकदम हळू बेटा सीट बेल्ट लावून. अभ्यास करते का ऋषी? बहुधी अभ्यास काय करत आहे? करून दाखव. पिल्लू पुढे जायचं आपण. आता आम्ही थांबलो होतो एका रेस्टॉरंटवर कारण दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. इथे मस्त गरमागरम वऱ्हाडी जेवण करून घेतलं आणि सगळ्यांनी अगदी मनसोक्त जेवण केलं. प्रवासात असताना असं गरमागरम चविष्ट जेवण मिळालं की खरंच खूप छान वाटतं. जेवण झाल्यानंतर थोडा वेळ असं थोडंफार फिरलो आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. गाडी कोणाची आहे? कोणाची गाडी आहे? रिशूची. किती सुंदर वेदर आहे. मध्येच आम्ही थोडा वेळ गाडी साईडला थांबवली कारण समोरचा व्ह्यू इतका सुंदर होता ना की तो पाहून पुढे जावंसं वाटत नव्हतं. आणि खरंच इतका पावसाळ्यामध्ये ना फिरायला अशी मजा येते ना, खूपच छान वाटतं. मग सगळ्यांनी मिळून त्या सुंदर निसर्गाचा भरपूर आनंद घेतला. खूप छान फोटो काढले, काही व्हिडिओज पण बनवले आणि या क्षणांसोबत आम्ही परत पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.
पुढे जाताना आम्ही पेट्रोल भरण्यासाठी थांबलो होतो थोडा वेळ, पण तिथेच ना मस्त छान कुल्हड कॉफी होती, तर तिथे कुल्हड कॉफी घेतली. सोबत काही स्नॅक्स होते तर ते सुद्धा तिथे आम्ही मनसोक्त खाल्ले. प्रवासात तसे छोटे छोटे टी ब्रेक असले ना तर थकवा पण जाणवत नाही. प्रवासात मध्येच आम्ही आणखी एक छोटासा एक चहा ब्रेक घेतला होता आणि गप्पा वगैरे झाल्या, थोड्याफार फोटोज वगैरे काढले. पुन्हा आम्ही आमचा प्रवास सुरू केला आणि थेट शिर्डीच्या मार्गाला लागलो. आणि शिर्डीमध्ये पोहोचताच सगळ्यात आधी नजरेत भरली ही साईबाबांची भव्य आणि सुंदर प्रतिमा. इतकी उंच आणि इतकी सुंदर होती ना, काही क्षण मी फक्त पाहतच होते आणि आम्हाला लवकर निघायचं होतं तिथनं. आम्हाला मंदिर क्रॉस करूनच जावं लागलं, कारण आमचं जे हॉटेल होतं ना ते थोडं समोर बुक केलेलं होतं. आणि काहीच वेळात आम्ही आमच्या हॉटेलवर रूमवर पोहोचलो. रूममध्ये आल्यावर आधी सगळं व्यवस्थित चेक करून घेतलं, रूम नीट आहे की नाही, काही गोष्टी लागणार आहेत त्या पण बोलवून घेतल्या. दिवसभराच्या प्रवासानंतर शेवटी रूमवर पोहोचलो होतो, त्यामुळे थोडं फ्रेश होणं तर गरजेचं होतंच. पण आमचा मुख्य उद्देश होता की साईबाबांचं दर्शन घेणं, म्हणून आम्ही वेळ न घालवता लगेच पटकन फ्रेश झालो आणि दर्शनासाठी निघालो. आता आम्ही सगळेजण रूम वगैरे केली आहे व्यवस्थित, मस्त सेपरेट रूम केलं, कारण लेडीज जेंट्स आणि ते आम्ही फॅमिली वगैरे सगळेजण आहे, त्यामुळे म्हटलं आता चला आता दर्शनाला निघतं, दर्शनासाठी तयारी वगैरे केली आहे वेळेने. लेडीज कुठे जायचं पिल्लू आता? जयजीला जायचं का? त्यानंतर आम्ही लवकरच दर्शनासाठी निघालो आणि काहीच वेळात आम्ही मंदिरात पोहोचलो होतो. मंदिरामध्ये मोबाईलला परवानगी नसल्यामुळे आम्ही सगळे मोबाईल लॉकरमध्येच ठेवून दिलेले होते, त्यामुळे आतलं काही शूट करता आलं नाही. पण खरं सांगायचं तर त्या क्षणी कॅमेरा किंवा मोबाईलपेक्षा दर्शनाचा अनुभव घेणं जास्त महत्त्वाचं असतं. आणि त्या दिवशी गर्दीही खूप होती, त्यामुळे दर्शनासाठी जवळपास आम्हाला बराच वेळ लागला. दर्शन होईपर्यंत रात्रीचे जवळपास 10:30 पावणे 11 वाजले होते. दिवसभराच्या प्रवासानंतर भूकही खूप लागली होती आणि म्हणूनच आम्ही लवकरच दर्शन वगैरे करून रेस्टॉरंटवर गेलो आणि मस्तपैकी पोटभर असं जेवण केलं. जेवण झाल्यानंतर थेट आमच्या रूमवर आलो. आजचा पूर्ण दिवस तर प्रवासामध्येच गेला होता. पावसाळ्यातले सुंदर व्ह्यूज आणि शेवटी साईबाबांचं दर्शन, असा खूप सुंदर आमचा समाधान प्रवास झाला होता. दिवसभराचा थकवा होता खूप, पण शेवटी मनात एकच होतं की आज शेवटी साईबाबांचं दर्शन करून घ्यायचंच आहे. रूमवर आल्यानंतर मग पुढच्या 2-3 दिवसाचं प्लॅनिंग करून घेतलं, कारण हा व्लॉग इथे संपत नाही आहे. पुढचे काही दिवस अजून काही एक्सप्लोअर करायचं आहेत. तर पुढच्या दिवसांमध्ये आम्ही कुठे कुठे जाणार आहोत, काय काय एक्सप्लोअर करणार आहोत हे तुम्हाला पाहायचं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शिर्डी ट्रिपची सिरीज अशीच पाहत राहा. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.